न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उपक्रम। निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार आणि गौरव। कुठलाही द्वेष व हिंसा न करणारा हिंदू धर्म आहे। अंधश्रद्धा न बाळगणारा व अध्यात्माने पुढे जाणारा आपला धर्म आहे। स्वामी विवेकानंदांनी खरी हिंदू धर्माची व्याख्या जगासमोर आणली। त्यांच्या विचाराने युवकांनी हिंदू धर्म आत्मसात करण्याची गरज आहे। राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या मावळ्यांना घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली। हा प्रेरणादायी इतिहास युवकांनी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे यांनी व्यक्त केले। निमगाव वाघा तालुका नगर येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय पैलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित 7वे राज्यस्तरीय काव्य संमेलन उत्साहात पार पडले। पारनेर तालुक्यातील ज्ञानदेव लंके गुरुजी यांना जीवन गौरव, शकुंतला लंके यांना राजमाता जिजाऊ नारी शक्ती, तर माजी प्राचार्य सुभान खैरे यांना स्वामी विवेकानंद ज्ञानगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। या प्रसंगी भागचंद जाधव, दिलावर शेख, विकास निकम, अतुल फलके, मयूर काळे, राजू जाधव आदी उपस्थित होते। स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त यांचा झाला पुरस्कार आणि सन्मान। TS उर्फ बाळासाहेब देशमुख श्रीगोंदा, अमोल भास्कर नगर, गिरिजा भोमरे संभाजीनगर, अहमद पीर साहब शेख हिंगोली, हेमलता पाटील नगर, कल्पना दबडे सांगली, मुख्याध्यापक रंगनाथ चुंबे चास, सविता शिंदे शेवगाव, प्राचार्य अनुरिता झगडे नगर, सुहास देवराम जळगाव, हिराबाई गोरखे श्रीगोंदा, अरुणा देवराज जळगाव, हेमलता गीते नगर, सरोज अल्हाट नगर, सुनीता दहातोंडे नेवासा, चंद्रकांत सांगळे श्रीगोंदा, विजया पाटील जळगाव, फारुख शेख बुलढाणा, मोहम्मद रफिक शेर मोहम्मद बुरहानगर मध्य प्रदेश, विजय आरोटे नगर, अनंत कराड बीड, मंदाबाई तरटे श्रीगोंदा, अशोक भालके नेवासा, ओवी काळे श्रीरामपूर, अविनाश साठे नगर। कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याचं मनपूर्वक स्वागत करतो। कारण नेहरू युवा केंद्र क्रीडा कार्यालय अहमदनगर आणि पैलवान किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था युवा मंडळ धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय स्वामी विवेकानंद, तुम्ही जर पाहिलं की जे कार्यक्रम असतात हे आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत नाही। मी डोंगरे साहेबांचं कौतुक करत संयोजकाचं, आपण तुम्ही एका ग्रामीण भागामध्ये इतकी मोठी गौरवासाठी खेप घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला वर्षातून 4 वेळेस, म्हणजे तुम्हाला खूप खूप धन्यवाद दिले पाहिजे। म्हणजे तुम्ही चंद्राला नाही सूर्याला गवसणी करता त्याचा म्हणजे तुम्ही एकीकडं विकासात्मक समाज कुठे चाललेला आहे, समाजाला काय पाहिजे याचा आपण एक पैलू ओळखलेला आहे। म्हणून तुम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला। या ठिकाणी जर पाहिलं तर बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित, शिवशाहीर आहे, शिवकालीन व्याख्यान आहे, बरेचसे कार्यक्रम एका ग्रामीण भागामध्ये तुम्ही फार मोठा कार्यक्रम राबवता, याबद्दल मी खरंच दिलगिरी आहे। आणि निश्चितपणे की आपल्या कार्यक्रमामध्ये अधिक प्रगती हो अशी मी नगर दक्षिणचे खासदार निलेश शिंदे यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो। ज्या ज्या वेळेला कार्यक्रमाला कमी पडेल आम्ही ऐकच, तुम्ही काही काळजी करू नका तसं काही, कारण कार्यक्रम करणं एवढं सोपं नाहीये। म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो आणि असाच कार्यक्रम यापुढे चालत राहावं हीच अपेक्षा व्यक्त करतो। मी पंढरीच्या पांडुरंगाची विनंती करतो, या संयोजकांना या कार्यामध्ये अधिक प्रगती मिळो, अधिक एवढ्या कष्टाने आपण दरवर्षी कवी संमेलन भरवतो। म्हणजे राजमाता जिजाऊंनी की हा शोभा घडवला, हा हिंदवी स्वराज्य घडवलं आणि यांची आपण आठवण ठेवतो। आणि जे विवेकानंद हिंदू धर्म काय आहे ही शिकागो परिषद ज्यांनी सांगितलं की हिंदू धर्म म्हणजे काय,
की कुठलाही द्वेष न करणारा, कुठलीही हिंसा न करणारा, समानतेवर आधारित असलेला असा हा आध्यात्मिक क्षेत्रात जगात काम करणारा हा हिंदू धर्माची ओळख कोणी करून दिली असत आणि कुठलीही अंधश्रद्धा न पाळणारा असा हिंदू धर्म आहे हा शिकागो परिषद त्यांनी सांगितलं. ते विवेकानंदांची पण जयंती आज आहे. मी खरं तर नानासाहेबांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि आपल्याला खरं तर सगळ्याला कविता ऐकायच्या, आमच्या भाषणाला काही विषय नाही, परंतु मी या निमित्ताने असं सांगेल आपल्याला की आपल्या कविता ह्या वास्तविकतेच असतात, वास्तवातील असतात. कारण कविता किंवा साहित्य हे समाजाला घडवत असतात, ते समाजाला दिशा देत असतात. ते आपल्या समाजापुढं हे कवी आणि साहित्यिक हे दिशादर्शक दीपस्तंभाप्रमाणे असतात. कारण कुठलाही कवितेशिवाय किंवा साहित्याशिवाय आपण जगू शकत नाही. मी आपल्याला सांगेन, ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू होती तर ह्याच कवी लोकांनी, ह्याच शाहीर लोकांनी संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आपल्या शाहिरीतून, आपल्या कवितेतून. मग त्यात शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, अमरशेख असतील, गव्हाणकर असतील यांनी आणि आपल्या या कवितेतून, आपल्या या शाहिरीतून संपूर्ण महाराष्ट्र उठवला, जागा केला आणि संयुक्त महाराष्ट्र जो आपल्याला जो महाराष्ट्र दिसतो सुजलाम सुफलाम, तो खरं तर मी त्या श्री संयुक्त महाराष्ट्राचं कवीला दिली. हे साहित्य सुद्धा इतके आपल्या साहित्यातून देश घडवत असतात, आपला राष्ट्रीयत्व घडत असतात, देशाचे प्रश्न मांडत असतात. कारण राजकारणी लोक काही त्यांना माहिती नसतं, परंतु ह्या राजकारणी मंडळी या साहित्यातून प्रेरणा घेतात. आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साहित्यिकाचा फार आदर करायचे आणि त्या साहित्याच्या आदरापोटी ते स्वतः लेखक झाले, स्वतः पुस्तकं वाचायचे. म्हणून आपण साहित्यिकाचा आदर करतो. मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला गणेशजींचं मार्गदर्शन ऐकायचं, आपल्याला आम्हाला तुमच्या कविता ऐकायच्या. मी खरं तर सगळ्या कवींना शुभेच्छा या दिवशी देतो आणि आमचा मान सन्मान केला तर नानासाहेब आपल्या विश्वस्त मंडळ, आपले कार्यकारी मंडळ यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार, माझं नाव हेमलता पाटील. ग्रीन्स पार्क प्रीस्कूल या प्रीस्कूलची मी संचालिका आहे. तसेच वर्तमानपत्रातून स्तंभलेखनाचं काम मी करते. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, निमगाव वाघा, स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंती यांच्यातर्फे आयोजित केलेल्या गुणवंत शिक्षिका पुरस्कार 2025 हा आज आपण मला प्रदान केला. याबद्दल मी आपली मनपूर्वक आभारी आहे. आज सर्व कविवृंद व तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांना यथोचित सत्कार करून आपण त्यांच्या कार्याचे जे कौतुक केलेले आहे त्याबद्दल मी आपले पुनश्च आभार मानते व आपल्या या कार्यास शुभेच्छा देऊ इच्छिते. धन्यवाद. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर.